नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिव्य करिअर अकॅडमी मध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत। आज एमपीएससी कंबाईन 2025 ग्रुप बी मेन्सचा पेपर होता। बऱ्याच विद्यार्थ्यांनी तो पेपर दिलेला असेल। आपण त्याचं गणित व बुद्धिमत्ता या विषयाचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत। गणित आणि बुद्धिमत्ता याचा जर विचार केला तर टोटल 22 प्रश्न होते आणि 22 प्रश्नांपैकी 17 ते 18 प्रश्न हे इझी होते, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला ते जमले असतील। आणि वरचे जे काही 2 ते 3 प्रश्न होते ते थोडे कन्सेप्च्युअल आणि कॅल्क्युलेटिव्ह होते। ज्या विद्यार्थ्यांचे बेसिक व्यवस्थित असेल किंवा बेसिक त्यांना प्रॉपर माहिती असेल त्यांना ते प्रश्न जमले असतील। ठीक आहे, तर आपण प्रत्येक प्रश्नाचं एकदम डिटेल आणि शॉर्ट ट्रिक्सने एक्सप्लेनेशन बघणार आहोत। तर आता आपण आपल्या पेपरला स्टार्ट करूया। आपला पहिला प्रश्न आहे, एका टेबलवर ठेवलेल्या प्रकाश चित्राकडे म्हणजेच फोटोग्राफकडे बोर्ड दाखवून नीता म्हणाली तिची आई म्हणजे जी कोणी व्यक्ती असेल त्या व्यक्तीची आई, तिची आई माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे, म्हणजे नीताच्या आईची एकुलती एक मुलगी आहे। नीताच्या आईची एकुलती एक मुलगी। आता नीताच्या आईची एकुलती एक मुलगी म्हणजे स्वतः कोण असणार आहे? नीताच असणार आहे, बरोबर। स्वतः कोण असेल? नीता। म्हणजे त्या व्यक्तीची आई कोण आहे? तर त्या व्यक्तीची आई आहे नीता, बरोबर। त्या व्यक्तीची आई कोण आहे? तर त्या व्यक्तीची आई आहे नीता। तर आपल्याला विचारलं होतं याचा अर्थ ते प्रकाश चित्र कोणाचे आहे? तर त्या प्रकाश चित्र कोणाचे होते? नीता जर आई असणार आहे तर ते कोणाचं असणार आहे? नीताच्या मुलीचं, म्हणजे पर्याय क्रमांक आहे 4। समजलं? सोपा प्रश्न होता, पहिलाच प्रश्न। आणि माझ्याकडे हा जो सेट आहे तो सेट बी आहे, त्यानुसार आपण सर्व सिक्वेन्स घेणार आहोत। ओके, पुढीलपैकी कोणती आकृती आयत, चौकोन व त्रिकोण यामधील संबंध योग्य रीतीने दर्शवते? आता जर तुम्ही व्यवस्थित विचार केला तर आपल्याला दिलेले आहे चौकोन, आयत आणि त्रिकोण, बरोबर। चौकोनाचाच प्रकार आयत आहे, चौरस आहे, बरोबर। म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ही जी पहिली आकृती आहे हा असणार आहे तुमचा चौकोन, ठीक आहे। हा बाहेरचा असेल चौकोन, बाहेरचा असणार आहे चौकोन। का? कारण की चौकोनाच्याच प्रकारामध्ये आयत येतो, ठीक आहे। आणि त्याच्यामध्ये असेल आयत, आणि त्रिकोण हा काय सेपरेट आहे, बरोबर। म्हणून त्रिकोण सेपरेट असेल। मग याचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1, ठीक आहे। कारण की चौकोनाचाच प्रकार काय आहे? आयत आहे। ओके, पुढचा प्रश्न, 3 वर्षांच्या अंतराने जन्मलेल्या 3 वर्षांच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे। आता 5 मुलांच्या वयाची बेरीज दिलेली आपल्याला 50 वर्ष। जर आपण 50 ला 5 ने भाग दिला तर आपल्याला काय मिळणार आहे? सरासरी मिळेल, बरोबर। म्हणजे सरासरी आपण काढू शकतो। सरासरी बरोबर आपल्याला माहिती आहे एकूण बेरीज भागिले काय? एकूण संख्या। मग टोटल 5 मुलांच्या वयाची बेरीज आहे 50 वर्ष। 50 ला जर 5 ने भाग दिला तर सरासरी किती आली? 10 वर्ष, बरोबर। म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 5 मुलांपैकी जो कोणी मधला मुलगा असेल त्याचं वय किती आहे? 10 वर्ष। आणि आपल्याला काय विचारलंय तर सर्वात लहान मुलाचे वय किती? आणि सांगताना काय सांगितलंय? 3 वर्षांच्या अंतराने मुलांचं काय वय आहे, बरोबर। जर मधला 10 असेल तर 3 वर्ष जर त्याच्यात ऍड केले तर दुसरा असेल 13, नंतर 16, आणि याच्या अगोदरचा जर विचार केला तो असेल 7 आणि 4। असे ती वेगवेगळ्या प्रकारची वय असणारी 5 मुले आहेत। म्हणजे 4, 7, 10, 13, 16 हे काय त्यांचे वय आहे, बरोबर। तर आपल्याला विचारलं होतं सर्वात लहान मुलाचे वय किती? मग सर्वात लहान मुलाचं किती रे? 4 वर्ष, पर्याय क्रमांक 1। समजलं? ओके, आता खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? एकदम इझी प्रश्न आहे। जर तुम्ही बघितलं बी किती नंबरला असतो? 2 नंबरला, त्याचाच केलाय वर्ग किती? 4। ए असतो 1 नंबरला, एकाचा वर्ग 1च। जी किती नंबरला असतो रे? जी असतो 7 नंबरला, आणि 7चा वर्ग 49। तसंच जे किती नंबरला असतो? जे असतो 10 नंबरला, आणि 10चा वर्ग 100। मग आता आपल्याला इथे संख्या दिलेली 196। जर तुम्ही 196 हा कोणाचा वर्ग आहे हा जर बघितला तर 196 कोणाचा वर्ग आहे? 14चा वर्ग आहे। 14 नंबरला काय? एन, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? एन, पर्याय क्रमांक 2। इझी प्रश्न होता एकदम। ओके,
पुढचा प्रश्न आहे, आता हा थोडा कॅल्क्युलेटिव्ह आणि कन्सेप्च्युअल बेस प्रश्न होता. बऱ्याच विद्यार्थ्यांना इथे अडचण आली असेल आणि आयोग मुद्दामूनच काय करतं की असे प्रश्न सुरुवातीलाच देतं, जेणेकरून मुलांचा तिथे टाइम खराब झाला पाहिजे आणि वेळ खराब होऊन मुलांचं माइंड डिस्टर्ब होऊन त्यांचा पुढचा पेपर काय झाला पाहिजे, खराब झाला पाहिजे पूर्ण. त्याच्यामुळे असे जर प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये दिसले तर डायरेक्ट स्किप मारायचे आणि पुढच्या प्रश्नांवर जायचं. ठीक आहे, कारण की असे जर प्रश्न जर तुम्ही सोडवायला घेतले सुरुवातीलाच तर तुमचा वेळ जाणार आहे आणि त्याचा इफेक्ट तुमच्या बाकीचे जे काही सोपे प्रश्न असतात जिथे आपल्याला मार्क्स मिळू शकतात त्या प्रश्नांवर होऊ शकतो. त्याच्यामुळे असे प्रश्न डायरेक्ट स्किप करून पुढे जायचं. आता एकदम सोप्या पद्धतीने मी समजून सांगतो. आपल्याला काय सांगितलंय, एक काम, एक पुरुष, 3 महिला आणि 4 मुले. ओके, एक पुरुष म्हणजे मी पुरुषांसाठी मेल वापरतो. ठीक आहे, एक पुरुष अधिक 3 महिला, 3 फिमेल आणि 4 मुले म्हणजे 4 बॉईज किती तासात पूर्ण करतात, तर 96 तासात करतात. बरोबर, एक पुरुष, 3 महिला, 4 मुलं ते काम 96 तासात पूर्ण करतात. त्यानंतर तेच काम 2 पुरुष आणि 8 मुले म्हणजे 2 मेल प्लस 8 बॉईज किती तासात कंप्लीट करतात, 80 तासात कंप्लीट करतात. ओके, पुढे तसेच 2 पुरुष आणि 3 महिला, 2 पुरुष म्हणजे काय, 2 मेल प्लस 3 फिमेल किती तासात कंप्लीट करतात, 120 तासात कंप्लीट करतात. बरोबर, तर 5 पुरुष आणि 12 मुले तेच काम किती तासात पूर्ण करतील. आपल्याला विचारले 5 पुरुष म्हणजे 5 मेल प्लस 12 बॉईज किती तासात कंप्लीट करतील. समजलं, एकदम सोप्या पद्धतीने सांगतो की काय करायचं होतं. इथे तुम्हाला हे काय दिलेले, तास दिलेले. ठीक आहे, आणि ही काय त्यांची क्षमता आहे. तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल की क्षमता गुणिले तास हा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला काय मिळतं, काम मिळतं. बरोबर, आता हे सगळे तास होते, मी यांचा लसावी घेतो. 96, 80 आणि 120 यांचा आपण लसावी घेऊया आणि त्यालाच आपलं काम आहे असं मानूया. बरोबर, म्हणजे काय, तर 96, 80 आणि 120 यांचा लसावी आहे 480. ठीक आहे, म्हणजे टोटल काम आहे 480 असं आपण कन्सिडर करूया. बरोबर, टोटल काम जर 480 असेल तर एक पुरुष, 3 महिला आणि 4 मुलं यांना किती तास लागतात, 96 तास लागतात. जर 480 ला आपण 96 ने भाग दिला तर किती येणार आहे, 480 ला तर 96 ने भाग दिला, 12 96, 12 48, 8 1 8, 8 45 किती येणार आहे 5. म्हणजे ही काय असणार आहे, क्षमता. बरोबर, 5 काय आली, क्षमता आली. ओके, त्याच पद्धतीने 480 ला जर 80 ने भाग दिला, 0 0 कॅन्सल, तर 8 किती होणार आहे 48, म्हणजे इथे येतील 6. ठीक आहे, तसंच 480 ला 120 ने भाग दिला तर 0 0 कॅन्सल आणि 12 किती 48, 48 म्हणजे इथे किती येतील 4. म्हणजे आपल्याला क्षमता मिळाली 5 6 4. बरोबर, आपण क्षमता व्यवस्थित काढून घेतली. आता लक्ष द्या पुढे. ठीक आहे, आपल्याला विचारताना काय विचारलंय, 5 पुरुष आणि 12 मुले. ओके, मग आता जर तुम्ही क्षमता व्यवस्थित बघितली तर लक्ष द्या, इथे काय 2 पुरुष आणि 8 मुलं म्हणजे 2 मेल आणि 8 बॉईज यांची क्षमता किती आहे, 6 आहे. ओके, यांची क्षमता किती असणार आहे, 6 आहे. मला एक गोष्ट सांगा, जर 2 पुरुष प्लस 8 बॉईज यांची क्षमता जर 6 आहे, मी असं म्हणू शकतो का, एक पुरुष आणि 4 बॉईज म्हणजे त्याच्या निम्मे करतो, एक पुरुष प्लस 4 बॉईज यांची क्षमता 3 असेल. काय केलं मी, सगळ्यांना 2 ने भाग दिला, 2 ने भाग दिला तर एक पुरुष, 8 ला 2 ने भाग दिला तर 4 मुलं आणि 6 ला 2 ने भाग दिला तर 3. ठीक आहे, मग मी असं म्हणू शकतो की एक पुरुष आणि 4 बॉईज यांची क्षमता किती आहे, 3. मला एक सांगा, जर एक पुरुष 3 महिला आणि 4 बॉईज यांची क्षमता टोटल किती होती, 5 होती. त्याच्यापैकी एक पुरुष आणि 4 बॉईज यांची क्षमता किती आहे, 3 आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की ह्या ज्या 3 महिला आहे, बरोबर 3 फिमेल आहे, यांची कॅपॅसिटी किती असणार आहे किंवा यांची क्षमता किती असणार आहे, 3 महिलांची जर टोटल होती 5 पैकी आपण 3 मायनस केले तर यांची क्षमता किती असणार आहे, 2. म्हणजे आपण असं म्हणू शकतो
तीन फिमेलची कॅपॅसिटी किती आहे, तीन महिलांची कॅपॅसिटी किती आहे, 2 आहे. समजलं. टोटल होती 5, त्याच्यापैकी हे 3 आहेत, तर यांची किती झाली, तीन महिलांची किती झाली, 2. ओके. आपल्याला तीन फिमेलची कॅपॅसिटी मिळाली आहे 2. ओके. आता लक्ष द्या, तीन फिमेलची कॅपॅसिटी जर 2 आहे तर फिमेल इथे पण आहे, बरोबर. 2 पुरुष आणि 3 महिला यांची कॅपॅसिटी आहे टोटल 4. यांची क्षमता किती आहे, 4. त्यापैकी फिमेलची किती आहे रे, फिमेलची आहे 2. म्हणजे मग 2 पुरुषांची पण किती असेल, 2च, कारण की तेव्हाच 2 अधिक 2 मिळून 4 होणार आहे ना. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 2 जे काही पुरुष आहे त्यांची कॅपॅसिटी किती असणार आहे, 2 असणार आहे, बरोबर. इकडे व्यवस्थित लिहितो, 2 पुरुषांची कॅपॅसिटी किती असेल, 2. असं का, कारण की 2 पुरुष आणि 3 महिला यांची टोटल कॅपॅसिटी 4 आहे आणि आपल्याला 3 महिलांची कॅपॅसिटी मिळाली आहे 2. मग 2 पुरुषांची पण किती असेल, 2. तेव्हाच तर 2 अधिक 2 किती झाले, 4. समजलं. 3 महिलांची 2 आहे, 2 पुरुषांची 2 आहे. ओके. आता इकडे बघा, हे जे आपलं दुसरं समीकरण होतं, 2 पुरुषांची जर कॅपॅसिटी 2 असेल, इथे 2 पुरुष आहे, 2 पुरुषांची जर कॅपॅसिटी 2 असेल, ओके, आणि टोटल कॅपॅसिटी किती आहे, 8. म्हणजे 2 पुरुष आणि 8 मुलं यांची टोटल कॅपॅसिटी आहे 6. यांची जर 2 आहे तर 8 बॉईजची कॅपॅसिटी किती असणार आहे, 6 असेल. ठीक आहे. 8 बॉईजची कॅपॅसिटी किती असेल, 6. मी लिहितो 8 बॉईज ची कॅपॅसिटी किती आहे, 6. सॉरी, 8 बॉईजची कॅपॅसिटी 6 नसेल, 4 असेल. 8 बॉईजची कॅपॅसिटी किती असेल, 4. लक्ष द्या, परत एकदा समजून सांगतो, माझ्या बोलताना थोडी मिस्टेक झाली होती. 2 पुरुष आणि 8 बॉईज किंवा 8 मुलं यांची टोटल कॅपॅसिटी आहे 6, बरोबर. त्याच्यापैकी 2 पुरुषांची कॅपॅसिटी जर 2 आहे तर टोटल त्यांची 6 आहे. मग 6 मधून जर मी 2 वजा केले तर 8 मुलांची कॅपॅसिटी किती असणार आहे, 4. तेव्हाच तर 2 अधिक 4 मिळून किती होणार आहे, 6. म्हणजे मी असं म्हणू शकतो की 8 मुलांची कॅपॅसिटी किती आहे, 4, बरोबर. 8 मुलांची कॅपॅसिटी किती आली, 4. ठीक आहे. आपल्याला विचारताना काय विचारलंय की 5 पुरुष आणि 12 मुलं, बरोबर. मग आता लक्ष द्या, 2 पुरुषांची कॅपॅसिटी 2 आहे, तर मग एका पुरुषाची कॅपॅसिटी किती असेल रे, एका पुरुषाची कॅपॅसिटी किती असेल, 1 असेल. तेव्हाच तर 2 पुरुषांची 2 होणार आहे, 3 पुरुषांची 3 होणार आहे, बरोबर. मग एका पुरुषाची किती असेल, 1. मग एका पुरुषाची जर 1 असणार आहे तर 5 पुरुषांची कॅपॅसिटी किती असेल, 5. समजतंय. 5 पुरुषांची कॅपॅसिटी किती असेल, 5. आणि 8 बॉईजची जर कॅपॅसिटी 4 आहे, बरोबर. 8 बॉईजची कॅपॅसिटी किती आहे, 4. तर 4 बॉईजची कॅपॅसिटी किती असेल, 2. काय केलं मी, याच्या निम्मे केलं, बरोबर. 8 बॉईजची कॅपॅसिटी जर 4 आहे तर 8च्या निम्मे 4 बॉईज, 4च्या निम्मे 2. म्हणजे 4 बॉईजची कॅपॅसिटी किती असणार आहे, 2. पण आपल्याला 4 बॉईजची विचारली का, नाही. आपल्याला किती बॉईजची विचारली, 18 मुलांची विचारली. मग जर 4 बॉईजची 2 आहे तर 12 बॉईजची किती असणार आहे, 4 बॉईजची जर 2 आहे तर 12 बॉईजची असेल 6. ओके. 4 बॉईजची कॅपॅसिटी 4 बॉईजची कॅपॅसिटी जर 2 आहे, ओके, तर 12 बॉईजची किती असणार आहे, 6 असणार आहे. समजलं इथपर्यंत. ओके. मला एक गोष्ट सांगा, 5 माणसांची कॅपॅसिटी आहे 5, 12 मुलांची कॅपॅसिटी आहे 6, बरोबर. 5 आणि 6 किती झाले रे, 11. ही काय झाली त्यांची क्षमता, बरोबर. ही काय झाली त्यांची क्षमता. आपल्याला विचारलं काय की किती तासात ते काम पूर्ण करतील. टोटल काम किती आहे, 480. टोटल काम आहे 480 आणि 480 काम, कॅपॅसिटी किती आहे, 11. कंप्लीट करायचंय, बरोबर. 11ची कॅपॅसिटीने कंप्लीट करायचंय. 11 चोक 44, 48 मधून 44 गेले किती उरले, 4. 4 0 40 झाले. 11 त्रिक 33, किती उरले, 7. आणि छेद किती, 11. एवढे काय लागतील, तास. म्हणजे आपलं उत्तर किती असणार आहे, 43.7/11. समजलं. ठीक आहे. प्रश्न थोडा लेंदी आहे आणि कॅल्क्युलेटिव्ह आहे. ज्यांची बेसिक कन्सेप्ट क्लिअर असेल, व्यवस्थित सगळ्या गोष्टी माहिती असतील, त्यांनाच हा प्रश्न व्यवस्थित समजणार आहे. मी एकदम स्टेप वाईज सांगितलंय आणि एकदम बेसिकने समजून सांगितलंय. ठीक आहे. ज्याला कोणाला समजला नसेल तुम्ही परत प्रश्न व्यवस्थित रिपीट बघू शकतात. ओके. आपलं उत्तर आहे 43.7/11 तास. ओके.
उत्तर किती आहे? पर्याय क्रमांक 3. ओके, 43.711 तास. पुढे खालील संख्या श्रेणीमध्ये पुढील संख्या कोणती असेल? जर तुम्ही संख्या श्रेणी व्यवस्थित बघितली तर 2, 9, 27, 65, 126 काय रे हे सगळे? एकाचा घन 1 त्याच्यात 1 मिळवला 2, दोनाचा घन 8 त्याच्यात 1 मिळवला 9, तीनाचा घन तर इथे 28 दिलाय, तीनाचा घन 27, 27 मध्ये 1 मिळवला 28, चाराचा घन 64, 64 मध्ये 1 मिळवला 65, पाचाचा घन 125, 125 मध्ये 1 मिळवला 126. मग आता काय करावं लागेल? 6चा घन 216, 216 मध्ये 1 मिळवलं तर किती? 217. म्हणजे आपलं उत्तर किती आहे? पर्याय क्रमांक 2. समजलं? पुढचा प्रश्न आहे, खालील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? व्यवस्थित मी सिरीज लिहून घेतो. 5, 6, 7, 12, 9, 18, 11, 24, 13, 30 आणि पुढे 2 क्वेश्चन मार्क दिलेले आपल्याला. ठीक आहे, जर तुम्ही व्यवस्थित बघितलं 5त 2 मिळवले 7, 7त 2 मिळवले 9, 9त 2 मिळवले 11, 11त 2 मिळवले 13, 13त 2 मिळवले इथे किती यायला पाहिजे? 15. ओके, म्हणजे सुरुवातीचा अंक किती पाहिजे? 15. इथे नाहीये हा ऑप्शन कॅन्सल, इथे आहे इथे पण नाहीये हा पण ऑप्शन कॅन्सल. ठीक आहे, आता पुढचा ऑप्शन बघूया आपण. 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चोक 24, 6 पंचे 30. आता 6 6 किती पाहिजे? 36. ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक किती? 4, 15 आणि 36. ओके, पुढचा प्रश्न आहे, स्वराकडे बोट दाखवत अमित म्हणाला. ठीक आहे, स्वराकडे बोट दाखवत अमित म्हणाला, हिचे वडील म्हणजे कोणाचे वडील? स्वराचे वडील. स्वराचे वडील माझ्या आईच्या म्हणजे काय? अमितच्या आईच्या अमितची जी आई असेल माझ्या आईच्या बहिणीचा मुलगा आहे. म्हणजे अमितच्या आईची जी कोणी बहीण असेल तिचा मुलगा कोण आहे? स्वराचे वडील आहे. बरोबर, आपल्याला असं विचारलं अमितचे स्वराशी नाते कोणते? आता जर स्वराचे वडील आणि स्वराचे वडील आणि अमितची आई आणि स्वराच्या वडिलांची आई, बरोबर, हे काय दोघी बहिणी बहिणी आहे. ठीक आहे, स्वराचे जे वडील आहे त्यांची आई आणि अमितची आई या दोघी काय? बहिणी आहे. बरोबर, मग हे काय असतील? एकमेकांच्या मावशीचे मुलं असतील. बरोबर, म्हणजे हे मावशीचे मुले म्हणजेच काय झाले? भाऊ झाले. बरोबर का? मावशीचे मुले म्हणजेच काय? एकमेकांचे ते भाऊ आहे. आपल्याला असं विचारलंय की अमितचे स्वराशी नाते कोणते? स्वराचा अमित कोण असणार आहे? तर अमित असणार आहे काका. बरोबर, कारण की वडिलांचा भाऊ झाला मग तो कोण असेल? काका. समजलं? पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, एका सांकेतिक लिपीत. आता ह्या प्रश्नाबद्दल मला थोडा डाऊट आहे. ठीक आहे, हा प्रश्न कदाचित रद्द होऊ शकतो, कारण की जर तुम्ही बघितलं तर वतन साठी काय सांगितलं आपल्याला? स्टार मार्क आहे. बरोबर, चौकोन आहे आणि स्वस्तिक दिलेलं आहे. ओके, नगर साठी काय सांगितलंय? चौकोन, गोल आणि त्रिकोण. ठीक आहे, तर त्याच लिपीत गवत काय असणार आहे? ठीक आहे, गवत विचारले आपल्याला. जर तुम्ही इथे व्यवस्थित बघितलं तर न इथे पण आहे न इथे पण आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो न साठी काय असेल रे? इथे काय काय रिपीट आहे? चौकोन चौकोन रिपीट आहे, म्हणजे न साठी काय पाहिजे? चौकोन पाहिजे. बरोबर, चारही पर्यायांमध्ये आपल्याला काय चौकोन दिलेले आहे, म्हणजे कदाचित हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. ठीक आहे, कारण की दुसरं काही लॉजिक लागत नाही, काहीतरी प्रिंट मिस्टेक असेल. इथे चौकोन नव्हता पाहिजे, कारण की न इथे पण आहे न इथे पण आहे, इथे पण चौकोन आहे इथे पण चौकोन आहे. गवत शब्दामध्ये न तर नाहीये. बरोबर, म्हणजे चौकोन इथे नव्हता पाहिजे. हा प्रश्न कदाचित रद्द होऊ शकतो, याला मी हॅश मार्क करतो. ओके, आपला पुढचा प्रश्न आहे, एक डायग्राम दिलेली आहे. ठीक आहे, आणि आपल्याला विचारलंय की बाइंडिंग साठी झालेल्या खर्चाशी संबंधित वर्तुळ पाकळीचा केंद्रीय कोन किती? एक आपल्याला डायग्राम दिलेली, एक सर्कल दिलेलं आहे. बरोबर, आणि आपल्याला विचारलंय की बाइंडिंग साठी झालेला जो खर्च असेल, ठीक आहे, बाइंडिंग साठी किती टक्के खर्च झालाय? 20%. म्हणजे 100वर किती खर्च झालाय? 20%.
तर त्याच्या संबंधित वर्तुळ पाकळीचा केंद्रीय कोन किती. आता टोटल वर्तुळ किती अंशाचं असतं, 360 अंशाचं. त्याच्यापैकी बाइंडिंग साठी झालेला आहे 20% खर्च, बरोबर. म्हणजे 100वर 20 तर 360 वर किती, तर 2 शून्य केले, 36 दुने किती 72, बरोबर. म्हणजे किती अंशाचा कोण असेल, 72 अंशाचा. पर्याय क्रमांक 1. एकदम सोपा प्रश्न होता. ओके, पुढचा प्रश्न आहे. आता इथून काय परत नवीन सिक्वेन्स चालू झालेली आहे 21 पासून. ओके, 5चा 5वा घात या संख्येस 4 ने भागल्यास बाकी किती राहते. आता बरेच विद्यार्थी 5चा 5वा घात करत बसले असतील, ठीक आहे, पण तो करायची गरज नव्हती. का, कारण की जर तुम्ही 5चा कितवाही घाताचा विचार केला तर शेवटी किती अंक असणार आहे, 5 असेल, आणि त्याच्या अगोदर नेहमी किती असतो, 2. फक्त 5चा पहिला घात किती असणार आहे, 5. मग 5चा जर तुम्ही दुसऱ्या घाताचा विचार केला तर तो येतो 25. 5चा घनाचा विचार केला तर तो आहे 625. जे शेवटचे जे 2 अंक असणार आहे ते नेहमी तुम्हाला किती दिसतील, 25च दिसतील. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त काही चेंज होणार नाही. मग तुम्ही कितवाही घात करून बघा, 5चा तुम्ही कितवाही घात घेतला तर शेवटचे जे 2 अंक असणार आहे ते नेहमी किती असणार आहे, 2 आणि 5 म्हणजेच 25 असणार आहे, बरोबर. मग आपल्याला काय बघायचं होतं, 4 ने भागल्यास बाकी किती राहते. आता आपल्याला 4ची विभाज्यतेची कसोटी माहिती आहे की शेवटच्या 2 अंकांना जर 4 ने भाग केला तर पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. म्हणजे आपल्याला फक्त 25 ला 4 ने भाग द्यायचा होता, बरोबर. 25 ला जर 4 ने भाग दिला तर बाकी किती उरते रे, बाकी असते 1. ठीक आहे, आणि आपल्याला बाकीच विचारली होती. मग पर्याय क्रमांक किती आहे, 2. समजलं, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, जर 2 रुपये व 5 रुपयाची नाणी 3:2 प्रमाणात घेतल्यास, ठीक आहे, 2 रुपये आणि 5 रुपये यांची नाणी दिलेली आपल्याला 3:2 या प्रमाणात, ठीक आहे, घेतल्यास 320 रुपयाच्या एकूण रकमेत 320 रुपयाच्या एकूण रकमेत 2 रुपयाची किती नाणी येतील. ठीक आहे, टोटल 320 रुपये पाहिजे आणि आपल्याला काय विचारले, 2 रुपयांची किती नाणी येतील. रेशो किती दिलेला आहे, 3:2. म्हणजे 2 रुपयाची किती नाणी असणार आहे, 3च्या पटीत असणार आहे. का, कारण की रेशो किती आहे, 3:2. म्हणजे आपल्याला फक्त 3 ने भाग जाणारी संख्या शोधायची ऑप्शन मध्ये. पहिल्या संख्येला भागने जात, दुसऱ्या संख्येला जातो, तिसऱ्या पण संख्येला जातो, चौथ्या संख्येला नाही जात. फक्त आपण ही गोष्ट बघून, इथे 3 बघून 2 ऑप्शन काय केले, कॅन्सल केले. आपण ऑप्शन वरनच हा प्रश्न सॉल्व्ह करूया. जर मी 2 रुपयांची 25 नाणी घेतली, 2 रुपयांची 45 नाणी घेतली, ठीक आहे, तर टोटल किती रुपये होणार आहे रे. 2 रुपयांचे जर 45 कॉइन असेल तर टोटल किती रुपये झाले, 45 दुने 90, बरोबर. आणि आपल्याला काय विचारले, ते कसे 3:2 या प्रमाणात आहे. मग जर 3 ची व्हॅल्यूज किती होती, 45. 3 ची व्हॅल्यूज किती आहे, 45. तर 2 ची किती असेल, 30. कारण की 15 45 आणि 15 दुने 30. आपण असं म्हणू शकतो की 5 रुपयाची किती नाणी असतील, 5 रुपयाची नाणी असतील 30. ठीक आहे, चेक करतोय फक्त आपण. जर 5 रुपयाची 30 नाणी असतील तर किती रुपये तयार होतील, 150. आणि आपल्याला यांची बेरीज किती पाहिजे, 320. आता 90 आणि 150 यांची जर बेरीज केली तर किती येते, 240. आपल्याला किती पाहिजे, 320. म्हणून हा ऑप्शन काय झाला, कॅन्सल. आता तिन्ही ऑप्शन कॅन्सल झाले तर आपलं उत्तर किती असणार आहे, पर्याय क्रमांक 3. समजलं. तरी पण मी तुम्हाला टॅली करून दाखवतो. तर आपण 3 म्हणजेच 60, बरोबर. जे 2 रुपयाची 60 नाणी आहे असा जर विचार केला तर 60 दुने किती रुपये होतील, 120 रुपये होतील, बरोबर. आणि 3 ची किंमत 60 आहे, म्हणजे 2 ची किंमत किती असेल रे, 2 ची किंमत असेल 40, बरोबर. म्हणजे 10 रुपयाची किती नाणी असतील, 10 रुपयाची नाणी असतील 40. हे किती रुपये होतील, सॉरी 10 नाही, 5 रुपयाची नाणी आहे. 5 रुपयाची किती नाणी असतील, 40. मग 5 गुणिले 40 किती झाले, 200. आणि यांची दोघांची बेरीज किती पाहिजे आपल्याला, 320. 120 अधिक 200 किती झाले, 320. आपलं उत्तर किती आहे, पर्याय क्रमांक 3. समजलं, ओके. पुढचा प्रश्न आहे, खाली एक स्तंभालेख दिलेला आहे, ठीक आहे, आणि आपल्याला काय विचारलंय, प्रत्येक प्रजातीच्या या किमान व कमाल संख्या म्हणजे जास्तीत जास्त आणि कमीत कमी संख्या अंदाजित असल्यामुळे त्यांची त्या त्या प्रजातीसाठी सरासरी घेतली असता कोणत्या प्रजातीची संख्या सर्वात कमी भरेल, बरोबर. आपल्याला तिन्ही जे काही स्तंभालेख आहे त्यांची काय 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 घ्यायचं आहे, ऍव्हरेज घ्यायची आहे, सरासरी घ्यायची आहे. जर आपण पहिले किमान संख्या घेतली, ठीक आहे,
तो ब्लँक स्तंभलेख दिलेला आहे तो कशासाठी आहे, लाल लांडगासाठी. व तिथे किती आहे 20 आणि जास्तीत जास्त किती आहे 30. आपण त्यांची जर सरासरी घेतली 20 अधिक 30 भागिले 2 तर किती झाले 50. 50 भागिले 2 किती 25. बरोबर. हे काय लाल लांडगा. बरोबर. त्यानंतर पुढे काय, तो काही दुसरा स्तंभालेख आहे तो कशासाठी आहे, प्युर तो भगव्या पोटाचा पोपट आहे. बरोबर. पोपटाबद्दल सांगितलंय. ठीक आहे. त्याची कमाल संख्या किती आहे 20 अधिक किमान संख्या किती आहे, सॉरी किमान संख्या 20 होती, कमाल संख्या किती आहे, कमाल आहे 25. त्यांची जर सरासरी घ्यायची असेल तर दोघांची बेरीज करायची भागिले किती 2. 20 अधिक 25 किती झाले 45. 45 ला 2 ने भाग द्यायचा म्हणजेच किती 22.5. बरोबर. हा काय असणार आहे पोपट. आपल्याला विचारलंय सगळ्यात कमी कोणाची सरासरी असेल. ठीक आहे. आणि पुढे आहे साप. सापाची किती आहे कमीत कमी संख्या 10. जास्तीत जास्त किती आहे 50 आहे. बरोबर. जास्तीत जास्त 50 आहे भागिले 2. यांची सरासरी किती आली 60 भागिले 2 म्हणजेच किती 30. ही कसली संख्या आहे सापांची संख्या आहे. आपल्याला कमी विचारली होती. कमी काय पोपट. पर्याय क्रमांक 2. समजलं. सोपा प्रश्न होता एकदम. पुढचा प्रश्न आहे, जर एक वर्तुळ ABCD या आयताच्या सर्व शिरोबिंदूतून जात असेल. बरोबर. असा जर आयत काढला. ठीक आहे. एक वर्तुळ आहे त्या आयताच्या सर्व शिरोबिंदूमधून जातं म्हणजे असं सगळ्या शिरोबिंदूंमधून ते वर्तुळ जात आहे. ठीक आहे. तर आपल्याला असं विचारलं आयताची लांबी 8 सेंटीमीटर आहे. ही आहे 8 सेंटीमीटर आणि जी रुंदी आहे ती आहे 6 सेंटीमीटर. तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल. ठीक आहे. आता वर्तुळ हाताने काढलंय त्याच्यामुळे ते तुम्हाला प्रॉपर वर्तुळ वाटत नसेल. पण शिरोबिंदू म्हणजे काय, हे जे त्याचे कॉर्नर आहे. ठीक आहे. चारी कॉर्नरला ते टच होत आहे तर त्याची आपल्याला काय विचारली आहे त्रिज्या विचारली आहे. म्हणजे इथून ते इथपर्यंत ही जी काही लांबी असेल ती विचारली आहे. बरोबर. मला एक गोष्ट सांगा, टोटल लांबी आहे 8. तिच्या जर आपण निम्मे केले. ठीक आहे. तिच्या जर निम्मे गेले तर ही किती असेल रे, ही असेल 4. बरोबर. एवढी किती असेल 4 आणि उरलेली पण किती असेल 4. सेम तसंच जी आपली रुंदी आहे आपण तिचे पण 2 भाग केले. टोटल आहे 6 तर ही असेल 3 आणि उरलेली ही वरची किती असेल, वरची पण असेल 3. पण आपल्याला काय करायचंय म्हणजे एक काय तयार झाला तिथे त्रिकोण तयार झाला. कसा काटकोन त्रिकोण. ओके. काय तयार झालाय काटकोन त्रिकोण. ही बाजू आहे 4 ही आहे 3. आपल्याला ही त्रिज्या विचारली होती. बरोबर. पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला त्रिभुज माहिती आहे जेव्हा ही बाजू 4 असेल ही 3 असेल तेव्हा ही किती असते 5. बरोबर. कारण की 4चा वर्ग 16 3चा वर्ग 9 16 9 किती आले 25 आणि 25चा वर्गमूळ 5 म्हणजे ही बाजू किती असेल 5. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. पुढे एकदम सोपा प्रश्न होता तो सोडवायचा होता. सगळ्यात अगोदर जेव्हा असे प्रश्न येतील तेव्हा काय करायचं, सगळ्यात आतली जी संख्या असेल ती अगोदर सॉल्व्ह करायला घ्यायची. ठीक आहे. आता इथे किती आहे 225. ठीक आहे. 225 चा वर्गमूळ किती 15. बरोबर. 225 चा वर्गमूळ 15. त्याच्यात किती मिळवायचे 225 चा वर्गमूळ 15 त्याच्यात मिळवले 154. बरोबर. 154 जर मिळवले तर हे किती झाले 5 आणि 4 9 5 आणि 1 6 आणि एकाचा 1 किती आले 169. याचा वर्गमूळ किती आलं परत 13. ठीक आहे. हे इथपर्यंत व्हॅल्यू काय आली आहे 13. आता 13 मध्ये 108 मिळवायचे म्हणजे किती झाले 121. बरोबर. 13 मध्ये 108 ऍड केले किती झाले 121. 121 चा वर्गमूळ किती आहे परत 11. 121 चा वर्गमूळ किती आलं 11. आता हे जे 11 आहे ते 25 मध्ये मिळवायचे. 25 अधिक 11 आणि याचं वर्गमूळ घ्यायचंय ते किती आलं 36 आणि 36 चा वर्गमूळ किती रे 36 चा वर्गमूळ आहे 6. बरोबर. इथपर्यंत व्हॅल्यू काय आली आपली सगळ्यांची टोटल 6. आता 6 मध्ये 10 मिळवायचे आणि त्याचं वर्गमूळ घ्यायचं. जर 6 मध्ये 10 मिळवले तर 16 आणि 16 चा वर्गमूळ किती आहे 4. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. एकदम इझी प्रश्न होता. पुढचा आहे
ए ने एक वस्तू 400 रुपयांना विकत घेतली व बी ला 10% नफ्याने विकली. ठीक आहे, लक्ष द्या. वस्तू आहे 400 रुपयांची, ए ने विकत घेतली, बी ला 10% नफ्याने विकली. म्हणजे काय, 100 ची वस्तू 110 रुपयांना विकली. ओके, 100 ची वस्तू कितीला विकली, 110 रुपयांना. पुढे काय झालं, बी ने ती वस्तू सी ला 20% तोट्याने विकली. म्हणजे 100 ची जर वस्तू असेल त्याने कितीला विकली असेल, 80 रुपयांना. का, कारण की 20% काय झालाय, तोटा. पुढे व सी ने ती वस्तू डी ला 25% नफ्याने विकली. म्हणजे 100 ची वस्तू कितीला विकली असेल, 125 रुपयांना. 100 ची वस्तू कितीला विकली असेल, 125 रुपयांना. तर आपल्याला विचारलंय डी ने ती वस्तू किती रुपयांना खरेदी केली. बस एवढीच मांडणी करायची होती. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, वरचे 2 शून्य कॅन्सल, खालचे 2 शून्य कॅन्सल. 25 चोक 100, 25 पाचा 125, 4 4 कॅन्सल. किती उरले, 11 गुणिले 8 गुणिले 5. 11 चे 11 तसेच, 8 पंचे 40, 11 गुणिले 40 म्हणजेच किती, 11 चोक 44. किती आले, 440. पर्याय क्रमांक किती आहे, 3. ठीक आहे, सोपा होता एकदम. तर तुम्ही म्हणत असाल सर सगळं सोपं वाटतंय, पेपर देताना समजतं की प्रेशर काय असतं. हे सगळं मला मान्य आहे, पण याच्यासाठी जर तुमची प्रॅक्टिस जास्तीत जास्त केलेली असेल, ठीक आहे, आणि हे प्रश्न काही एवढे अवघड नव्हते. हा, तो पुरुष महिला मुले त्यांचा जो प्रश्न होता तो थोडा कॅल्क्युलेटिव्ह होता, ते मी समजू शकतो. तेच असतं की पेपरमध्ये सगळे प्रश्न सॉल्व्ह करायचे नसतात. जे प्रश्न अवघड वाटत असतील, जे प्रश्न जास्त वेळ खाऊ असतील, ते स्किप करायचे असतात आणि पुढच्या प्रश्नांवर जायचं असतं. आणि जेव्हा आपल्याला कधी टाइम मिळतो तेव्हा ते प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. म्हणजे जर मॅथ्स रिझनिंगचे टोटल 22 प्रश्न होते, तर तुम्ही 22च्या 22 सोडवायच्या नादी नव्हतं लागायला पाहिजे. तुम्ही काय करायला पाहिजे होतं, जे काही 18 ते 19 आपले हातचे मार्क आहे पहिले ते कलेक्ट करायचे होते. आणि जर नंतर टाइम मिळाला असता तर ते 2 ते 3 प्रश्न तुम्हाला सोडवायचे होते. ओके, कारण की पेपरमध्ये कोणता प्रश्न सोडवायचा आहे हे समजण्यापेक्षा कोणता प्रश्न नाही सोडवायचा हे जास्त महत्वाचं असतं. ठीक आहे, आणि ज्याला ही गोष्ट व्यवस्थित कळते तोच खरा विद्यार्थी असतो किंवा तोच खरा ऍस्पिरंट असतो. ठीक आहे, पुढे 1 ते 101 पर्यंत असणाऱ्या नैसर्गिक समसंख्यांची बेरीज किती. आता आपल्याला 1 पासून 101 पर्यंत असणाऱ्या सर्व समसंख्यांची काय विचारली आहे, बेरीज विचारली आहे. अगोदर आपल्याला काय काढावं लागेल की 1 ते 101 पर्यंत टोटल किती समसंख्या आहेत. मी काय सांगितलंय, जेव्हा दिलेल्या दोन्ही संख्या विषम संख्या असतील तर दोघांमधला घ्यायचा फरक 101 वजा 1, दोन्ही संख्यांचा फरक, आणि भागिले किती, 2. म्हणजे आपल्याला काय मिळाल्या, समसंख्या. ठीक आहे, आपल्याला काय मिळतील, समसंख्या. मग 101 मधून 1 गेला किती, 100. 100 भागिले 2 किती, 50. म्हणजे समसंख्या किती असणार आहे, 50. आपल्याला काय विचारले, समसंख्यांची बेरीज. मग समसंख्यांची आपण बेरीज कशी काढतो, समसंख्यांची बेरीज. बरोबर, काय करायचं, पहिली समसंख्या. आता 1 पासून 1 काय समसंख्या आहे का, नाही. कोणती संख्या आहे, विषम संख्या. 1 चा विचार सोडून द्या, त्याच्या पुढची समसंख्या कोणती असेल, 1 च्या पुढची समसंख्या आहे 2. म्हणजे पहिली समसंख्या कोणती आहे, 2. आणि शेवटची किती असणार आहे रे, पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या. बरोबर, शेवटची असेल 100. 2 अधिक 100 भागिले किती, 2. ठीक आहे, आणि गुणिले काय, एकूण समसंख्या. आत्ताच काढले, एकूण समसंख्या किती आहे, 50. 100 अधिक 2, 102 भागिले 2 गुणिले 50. 2 ने भाग देऊया. बेक बे, बे पंचे 10, बेक बे. 51 गुणिले 50. शून्याचा शून्याचा 7, 5 1 5 आणि 5 वाचा 25. उत्तर किती आलं, 2550. पर्याय क्रमांक 2. ओके, पुढे एका विद्यार्थ्यास शास्त्र, गणित व इंग्रजी या 3 विषयांच्या परीक्षेत क्रमशः 5, 10, 4 या प्रमाणात मार्क्स पडले. म्हणजे त्यांचा रेशो दिलेला आहे, शास्त्र, गणित आणि काय, इंग्लिश. ठीक आहे, यांचा रेशो दिलेला आहे 5, 10, 4. ओके, तर या प्रमाणात मार्क्स पडले. जर त्या विद्यार्थ्यास एकूण 380 मार्क्स पडले असतील तर गणित विषयात किती मार्क्स मिळाले.
आता तुम्हाला रेशो दिलेला आहे, त्यांची करायची टोटल बेरीज. 5 आणि 10 15, 15 आणि 4 19, सगळ्यांची बेरीज केली ती आली 19. आणि तेच मार्क्स किती आहे 380, म्हणजे 19 चीच किंमत आहे 380. आपल्याला कसली विचारली आहे, गणित विषयात किती मार्क्स पडले. मग गणितासाठी काय रेशो होता 10, म्हणजे 19 ची किंमत जर 380 असेल तर 10 ची किती 19 एक 19, 19 दुने 38, 20 गुणिले 10 किती झाले 200. पर्याय क्रमांक 1. समजलं. ओके. पुढे आता परत एक आकृती दिलेली आहे, आपल्याला विचारलं काय, सोबतच्या वृत्तलेखात एका कंपनीच्या महाराष्ट्रातील 5 विविध ठिकाणी ABCDE काम करीत असलेले व्यक्तींचे विवरण दिलेले आहेत. काम करीत असलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 6500 रुपये 6500 रुपये संख्या 6500 आहे. तर ए व ई या ठिकाणी काम करीत असलेल्या व्यक्तींची संख्या, ए आणि ई, ए साठी किती पर्सेंटेज आहे 15 आणि ई साठी आहे 21. ओके. ए आणि ई या ठिकाणी काम करत असलेल्या व्यक्तींची संख्या सी ठिकाणी काम करत असलेल्या व्यक्तींपेक्षा सी ठिकाणी काम करत असलेल्या व्यक्तींपेक्षा सी ठिकाणी किती टक्के 30%, यांच्यापेक्षा किती जास्त आहे. जर आपण पर्सेंटेजचा विचार केला, हे सगळे पर्सेंटेज मध्ये दिलेले, तर 15 अधिक 21 किती आले 5 आणि 1 6, 2 आणि 1 3, म्हणजे किती आले 36. ओके. आणि सी चे किती आहे 6, हे कितीने जास्त आहे 6 ने जास्त आहे. बरोबर. हे दोघं कितीने जास्त आहे 6 ने जास्त आहे. सगळे टक्क्यांमध्ये होते, 100वर 6 तर गुणिले टोटल किती आहे 6500. ओके. 2 शून्य गेले 2 शून्य गेले, 65 गुणिले 6, 6 पंचे 30, शून्य हातचे आले 3, 6 6 36, 36 आणि 3 किती आले 39. उत्तर किती आलं 390 ने काय जास्त आहे. पर्याय क्रमांक 2. समजलं. ओके. आणि जरी एवढं नसतं केलं तरी चाललं असतं. गॅप कितीचा आलाय 6, म्हणजे काय 100वर 6% जास्त आहे, तर फक्त 6 ने भाग जाणारी काय बघायची होती संख्या. आता इथे 6 ने भाग जाणारी संख्या म्हणजे काय, त्या संख्येला 2 ने पण भाग गेला पाहिजे 3 ने पण गेला पाहिजे. बरोबर. ही विषम संख्या हिला 2 ने भाग जात नाही, ही विषम संख्या हिला 2 ने भाग जात नाही, 2 ऑप्शन कॅन्सल. आता 3 ने ही समसंख्या याला 2 ने जातो पण 3 ने नाही जात का, कारण की 9 4 किती होतात 13. हा पण ऑप्शन कॅन्सल. उत्तर किती एकच 390. समजलं. पुढे एक बोट 36 किलोमीटर प्रवास करण्यासाठी प्रवाहाच्या दिशेने 6 तास घेते. बरोबर. अंतर किती आहे आपल्याला काय काढायचंय वेग काढायचा आहे. ठीक आहे. हा कोणता वेग आहे प्रवाहाच्या दिशेचा, प्रवाहाच्या दिशेचा वेग काढून घेऊया. प्रवाहाच्या दिशेचा वेग कसा काढणार आहे आपण, अंतर भागिले वेळ. अंतर किती आहे टोटल 36 किलोमीटर. ठीक आहे. आणि प्रवाहाच्या दिशेने जेव्हा जाते तेव्हा किती तास घेते 6 तास. 36 भागिले 6 किती असणार आहे 6, आणि हे कशात असेल किलोमीटर पर आवर मध्ये. का, कारण की हे अंतर किलोमीटर मध्ये आणि तास कशा जो वेळ दिलेला आहे तो कशात आहे तासांमध्ये. ठीक आहे. म्हणजे प्रवाहाच्या दिशेचा वेग आहे 6 किलोमीटर पर आवर. पुढे काय सांगितलं, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 9 तास घेते. बरोबर. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा पण वेग काढूया. विरुद्ध दिशेचा वेग. बरोबर. अंतर तर तेवढेच असणार आहे. बरोबर. किती 36 किलोमीटर. अंतर भागिले वेळ. वेळ किती आहे 9 तास. 36 भागिले 9 किती 4 किलोमीटर पर आवर. ओके. आता आपल्याला विचारलं काय, तर बोटीची स्थिर प्रवाहातील गती किती. बरोबर. म्हणजे आपल्याला विचारलंय बोटेचा वेग. बरोबर. ठीक आहे. आता एकदम सोपं सांगतो, जेव्हा कधी तुम्हाला प्रवाहाच्या दिशेचा वेग आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग दिलेला असेल, तो दिलेला नव्हता तो आपण काढून घेतला. बरोबर. प्रवाहाच्या दिशेचा आहे 6 किलोमीटर पर आवर आणि विरुद्ध दिशेचा आहे 4 किलोमीटर पर आवर. आणि जर तुम्हाला बोटेचा वेग विचारला, ठीक आहे, तर काय करायचं, या दोन्ही वेगांची करायची बेरीज आणि भागिले घ्यायचे 2. 6 अधिक 4 आणि भागिले 2. 6 4 10, 10 भागिले 2 किती
5 म्हणजे बोटीचा स्पीड किती असणार आहे 5 किलोमीटर पर आवर. समजलं, तोच विचारला होता आपल्याला. आपलं उत्तर किती आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. आणि लक्ष द्या, अजून दुसरा प्रश्न असाही विचारू शकतात की प्रवाहाचा वेग किती. ठीक आहे, अजून तुम्हाला प्रवाहाचा वेग जर विचारला असता तिथे काय करायला पाहिजे होतं, प्रवाहाचा वेग विचारला असता. आणि जर तुम्हाला हे दोन वेग माहिती असते, प्रवाहाच्या दिशेचा वेग आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग, बोटीचा वेग काढण्यासाठी दोघांची बेरीज केली भागिले 2 केलं. प्रवाहाचा वेग काढण्यासाठी काय करायचं, प्रवाहाचा म्हणजेच पाण्याचा वेग काढण्यासाठी काय करायचं, इथे बेरीज केली होती, आता वजाबाकी करा. 6 वजा 4 भागिले 2, 6 तून 4 गेले 2 आणि 2 भागिले 2 किती 1 किलोमीटर पर आवर. समजलं, म्हणजे जर फक्त पाण्याचा विचारला असता, प्रवाहाचा वेग विचारला असता तर तो किती असता 1 किलोमीटर पर आवर. पण आपल्याला बोटीचा विचारला होता, तो आहे 5 किलोमीटर पर आवर. समजलं. पुढे, एका हॉलची लांबी 15 मीटर व रुंदी 12 मीटर आहे. ठीक आहे, एक हॉल आहे, त्याची लांबी आहे 15 मीटर आणि रुंदी आहे 12 मीटर. असं समजा हा एक हॉल आहे. ठीक आहे, लांबी दिलेली आहे 15 मीटर. ओके, आणि ही रुंदी दिलेली आहे 12 मीटर. ठीक आहे, पुढे काय सांगितलं, तर हॉलच्या तळाचे व छताचे म्हणजे सिलिंगचे क्षेत्रफळाची एकत्रित बेरीज म्हणजे काय, ही जी आहे, ठीक आहे, हा फ्लोअर आहे आणि ही आहे वरची सिलिंग, यांचं जर क्षेत्रफळ घेतलं, आता क्षेत्रफळ काय असणार आहे, हीच लांबी असणार आहे आणि हीच रुंदी असणार आहे. इथे पण काय, हीच लांबी आहे आणि तीच रुंदी आहे. आपण जर आयता जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपण काय करतो, क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. ठीक आहे, आयताचं क्षेत्रफळ किती आहे 15 गुणिले 12, लांबी आहे 15, रुंदी आहे 12. क्षेत्रफळाचा जर विचार केला तर 15 दुने 30, शून्य हातचे आले 3, 15 एक 15 आणि हातचे 3 किती झाले 18, म्हणजे किती 180 चौरस सेमी, सॉरी मीटर मध्ये दिलाय, चौरस काय असेल मीटर. ठीक आहे, पण ही झाली फक्त फ्लोअरची, सिलिंग पण त्याच साईडची आहे, म्हणजे याची काय करावं लागेल दुप्पट. ठीक आहे, म्हणजे किती झाले 360 मीटर स्क्वेअर. बरोबर, खालचा फ्लोअर आणि वरची सिलिंग दोघांचं क्षेत्रफळ किती झालं टोटल 360, याची फक्त केली दुप्पट. पुढे, एकत्रित बेरीज केली, ही 4 भिंतींच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतकी आहे. बरोबर, म्हणजे खालचं आणि वरचं जे काही क्षेत्रफळ असेल तेच ह्याच्या 4 काही भिंती असतील त्यांच्या क्षेत्रफळांच्या बेरजे एवढं आहे. बरोबर, आता आपल्याला हाईट माहिती का रे, नाही, ही जी काही हाईट आहे ती माहिती नाहीये. बरोबर, ती आपण मानूया एक्स. ठीक आहे, आता त्याचं क्षेत्रफळ कसं काढायचं, जर मी या समोरच्या भागाचा क्षेत्रफळ काढायचा विचार केला तर ही पण हाईट किती असणार आहे इथून ते इथपर्यंत एक्सच असेल, ही सुद्धा एक्स आणि ही पण किती असेल एक्सच असेल. बरोबर, आता हे जर क्षेत्रफळ काढायचं असेल समोरचं तर मला काय करावं लागेल 15 गुणिले एक्स म्हणजेच लांबी गुणिले हाईट करावं लागेल. बरोबर, किती आले 15x गुणिले, पण ते 2 वेळेस आहे ना, म्हणजे त्याची काय करावं लागेल दुप्पट, हा पुढचा भाग आणि सेम हा काय असेल मागचा भाग. बरोबर, म्हणजे 15x गुणिले किती करावं लागेल 2, म्हणजेच किती झाले 30x. समजलं. ठीक आहे, प्रत्येक भागाचं क्षेत्रफळ काढतोय त्याच पद्धतीने. आता जर ह्या भागाचं क्षेत्रफळ काढायचं असेल, ठीक आहे, या भागाचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर काय करावं लागेल, हा भाग आणि हा जो इकडचा भाग आहे, हा जो एवढा आहे तो काय असेल सेम असणार आहे, म्हणजे त्याची पण करायची दुप्पट. क्षेत्रफळ कसं काढावं लागेल 12 गुणिले एक्स, 12 गुणिले एक्स त्याची काय करायची परत दुप्पट, 12 गुणिले एक्स त्याची करायची दुप्पट, 12 दुने 24x. बरोबर, यांची काय करायची सगळ्यांची बेरीज, 30x अधिक 24x किती झाले 54x. बरोबर, म्हणजे हे काय क्षेत्रफळच आहे आणि हे कोणा एवढं असणार आहे या क्षेत्रफळा एवढं. बरोबर, आपण इकडे व्यवस्थित लिहूया 54x बरोबर किती 360, याच्यावरून आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे, 360 भागिले 54, 18 दुने 54, सॉरी 18 त्रिक 54, 18 दुने 36, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली रे 20/3. बरोबर, म्हणजे हाईट किती आहे
20/3 हाईट आहे 20/3. आपल्याला काय विचारलंय तर हॉलचे घनफळ किती, आता तो काय असणार आहे, एक इष्टिका किती असणार आहे बरोबर. घनफळ काढण्यासाठी काय करायचं, या सगळ्यांचा करायचा गुणाकार, 15 गुणिले 12 गुणिले 20/3. आता भाग देऊया, 3 एक 3, 3 चोक 12, 15 चोक 60 आणि 60 गुणिले 20 किती आले 6 दुने 12 आणि त्याच्यावर 2 शून्य तसेच. हे काय असेल मीटर क्यूब, 1200 मीटर क्यूब. समजलं. आपल्याला ही बाजू माहिती नव्हती, ही बाजू काढून घेतली आणि नंतर सगळ्यांचा केला गुणाकार, तो किती आला 1200 मीटर क्यूब. म्हणजे आपलं उत्तर किती आहे, पर्याय क्रमांक 3. ओके. एक विशिष्ट काम पूर्ण करण्यास मोहनला 15 दिवस लागतात बरोबर. मोहनला किती दिवस लागतात, 15 दिवस लागतात. तेच काम करायला रोहनला 12 दिवस लागतात. रोहनला 12 दिवस लागतात. समीरच्या मदतीने त्यांनी ते काम फक्त 4 दिवसात पूर्ण केलं. म्हणजे तेव्हा मोहन पण काम करत असेल, रोहन पण काम करत असेल, समीर सुद्धा काम करत असेल. किती दिवसात केलं, 4 दिवसात. हे काय दिवस बरोबर. यांचा काय घ्यायचा लसावी, 15 12 4, यांचा लसावी किती असणार आहे 60. म्हणजे 60 काय असेल आपलं काम. ठीक आहे, हे काय होतं काम. याच्यावरून आपण क्षमता काढू शकतो. कामाला जर दिवसांनी भाग दिला तर क्षमता मिळते. ठीक आहे, कॅपॅसिटी 60 भागिले 15. ठीक आहे, 60 भागिले 15 किती 4, 60 भागिले 12 किती 5 आणि 60 भागिले 4 किती असणार आहे 15. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मोहनची काम करण्याची क्षमता किती आहे 4, रोहनची काम करण्याची क्षमता किती आहे 5 आणि तिघांची मिळून काम करण्याची क्षमता आहे 15 बरोबर. आपल्याला प्रश्नात काय विचारलंय तर एकट्या समीरने ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील. मला एक गोष्ट सांगा, तिघांची क्षमता 15 आहे, त्यापैकी मोहनची आहे 4, रोहनची आहे 5, म्हणजे टोटल झाले 9. तिघांची 15 आहे, या दोघांची 9 आहे, म्हणजे समीरची किती असेल रे 15 वजा 9 किती 6. म्हणजे समीरची कॅपॅसिटी किती आहे, समीरची कॅपॅसिटी किती आहे तर 6 बरोबर. समीरची क्षमता किती आहे 6. टोटल काम किती आहे 60. हे समीरला करायचंय, 60 भागिले 6 किती दिवस लागतील 6. 6 आहे 60, किती दिवस लागणार आहे समीरला 10 दिवस. ओके. अशा प्रकारे आपला पेपरचं एक्सप्लेनेशन कंप्लीट झालेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं त्यांनी लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तो शेअर करायचा आहे. आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कमेंटमध्ये तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे, कारण की तुमचा फीडबॅक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि तो जर खरंच जेन्युइन असेल तर आम्ही त्याच्यावर काम करून आमच्यामध्ये काही इम्प्लिमेंट करायचे असतील गोष्टी तर त्याच्यावर नक्कीच काम करतो आणि तसे चेंजेसही करतो. ठीक आहे, चालेल. आता थांबूया. धन्यवाद.